आपल्याला रिटर्न कीवर्ड समजून घ्यायचे, नेमकं आपण रिटर्न कीवर्डने करतो. आता फंक्शन ज्यावेळेस तुम्ही फंक्शन तयार करता ना मॅडम, फंक्शन तयार केल्यानंतर तुम्हाला फंक्शन तयार करायच्या आधी सांगावं लागतं की तुम्ही कोणती व्हॅल्यू रिटर्न करणार, त्याला आपण रिटर्न टाईप असं. मग फंक्शनचं सिंटॅक्स काय, सगळ्यात पहिले आपण रिटर्न टाईप लिहितो. मी लिहिलं void ऍड, आणि या फंक्शनला मी राऊंडेड ब्रॅकेट, म्हणजे ज्या एखाद्या वर्डच्या पुढे तुम्ही राऊंडेड ब्रॅकेट ओपन क्लोज केला त्याचा अर्थ काय होतो, तुम्ही फंक्शन तयार केलं. मग या फंक्शनच्या आतमध्ये मी काय केलं, प्रिंटएफ नाही, आता मला ऍडिशन करायची ना, हा मी म्हणतो मी या फंक्शनला किती नंबर पास करू, 2 नंबर पास केलं. पहिला नंबर ए मध्ये, दुसरा नंबर बी मध्ये, बरोबर आहे की नाही, काय अडचण अजिबात नाही. जे व्हेरिएबल आपण पॅरामीटर लिस्ट मध्ये डिक्लेअर करतो ते व्हेरिएबल परत फंक्शन मध्ये डिक्लेअर करण्याची गरज नाही. मग आता मी काय केलं, इंटीजर सी इक्वल टू ए प्लस बी बोलून झालं म्हणून सेमीकोलन दिला. इथं प्रिंट करतो मॅडम आलेली ऍडिशन, प्रिंटएफ ऍडिशन इक्वल टू %d कॉमा करून काय प्रिंट करू, सी प्रिंट केलं बोलून झाला म्हणून सेमीकोलन दिलं 2 मिनिटासाठी. ठीक आहे, खाली आलो. आता सगळा प्रोग्राम तर आपण मेन फंक्शन पासून चालू करतो, म्हणून मी काय बोललो, वाईड मेन. ह्या मेनच्या आतमध्ये काय 2 नंबर मला युजरकडनं घ्यावं लागतील आणि मला ते ऍडिशन फंक्शनला पास करावं लागतील का. अरे बाबा तू पॅरामीटर लिस्ट मध्ये ए आणि बी दिलं ना, काय इथं सांगितलंय की तू एक नंबर तुला ए मध्ये घ्यायचा आणि दुसरा नंबर तुला बी मध्ये घ्यायचा. हा पण तुला खालना नंबर पाठवा लागेल ना, एक काम कर, 2 नंबर युजरकडनं घे आणि त्याला पास कर. हा त्यालाच आपण कॉल बाय व्हॅल्यू पण म्हणतो. तुमची एक कन्सेप्ट क्लिअर झाली, कॉल बाय व्हॅल्यू. जे फंक्शन आपण व्हॅल्यू पास करून कॉल करतो त्याला कॉल बाय व्हॅल्यू असं म्हटलं जातं. कॉल बाय रेफरन्स काय, कॉल बाय रेफरन्स साठी आपल्याला पॉइंटर लागेल, पॉइंटर आधी घेऊन नंतर कॉल बाय रेफरन्स. मी त्याच्यात मध्ये काय म्हणतो, प्रिंटएफ एंटर 2 नंबर्स, काय अडचण अजिबात नाही, एंटर TWO 2 नंबर्स बोलून झालं म्हणून सेमीकोलन दिला. 2 नंबर साठी 2 व्हेरिएबल लागतील, पहिला ए दुसरा बी, सेमीकोलन. मी व्हेरिएबलला ए आणि बीच नाव द्यावं असं काही का नाही, मी काही पण देऊ शकतो, एक्स आणि वाय, काय अडचण अजिबात नाही. अरे हा पण तू एकाच ब्लॉक मध्ये सेम व्हेरिएबल नेम घेऊ शकत नाही. जर तुम्ही परत ऍडिशन नावाच्या फंक्शन मध्ये ए आणि बी डिक्लेअर करण्याचा प्रयत्न केला तो काय म्हणेल, नाही तू ए आणि बी पहिलेच घेतलाय, तू आता परत डिक्लेअर करू नको. मग आता तुला व्हेरिएबलचं नाव कायम युनिक असतं पण ते सेपरेट ब्लॉक मध्ये स्कोप असतो ना त्याचा वेगळी विशिष्ट प्रकारचा. त्याच्यामुळे मग इथं मग एक्स आणि वाय घेतलं, 2 नंबर आले का नाही आले, घ्या ना कसं घेणार, स्कॅन एफ %d दुसरा नंबर साठी पण परत एकदा %d कोमा, पहिला नंबर आला एक्स मध्ये, दुसरा नंबर आला वाय मध्ये, बोलून झाला म्हणून सेमीकोलन दिला, 2 नंबर आले. हा पण ऍडिशन नावाचं फंक्शन कॉल करा ना, कसं करणार ऍडिशन, आणि त्या ऍडिशन नावाच्या फंक्शनला मी काय केलं, पहिला नंबर पास केला, पहिला नंबर आला होता एक्स मध्ये, दुसरा नंबर आला होता वाय मध्ये, बोलून झाला म्हणून सेमीकोलन दिला. मला आता हा प्रोग्राम रन करायचा, मी आलो कंपाइलर रन, एक्झिक्यूट कंपाइलर रन म्हणल्यानंतर तो बोलला एंटर 2 नंबर. मी पहिला नंबर टाकला 10, दुसरा टाकला 20, 10 आणि 20 पाठवली, तिने ऍडिशन मला किती रिटर्न केली, 30 केली, बरोबर आहे की नाही. हो पण मी रिटर्न काय केलं का हो मॅडम, माझ्या ऍडिशन फंक्शनने काही रिटर्न केलं का, अजिबात नाही. वॉइड म्हणतोय मी, काय म्हणतोय, वॉइड इज अ नल रिटर्न करतो, काहीच रिटर्न करत नाही. वॉइड म्हणजे रिकाम. मी काय करतो, फक्त ऍडिशन फंक्शनला वॉइड न देता मी म्हणतो इंटीजर टाईपची व्हॅल्यू रिटर्न कर. काय बोललो मी त्याला, तू इंटीजर टाईपची काय रिटर्न कर, व्हॅल्यू रिटर्न कर. मग आता काय सांगितलं माहिती का कंपाइलरनी, अरे ऍडिशन तू तर तुझ्या फंक्शन नाव आहे, फंक्शन नेमच्या आधी मला दिसतंय, काय दिसतंय की तू इंटीजर टाईपची व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. मग मला काय करावं लागेल, ठीक आहे असू द्या. पण मी काय म्हणतो माहिती का, आता मला 2 नंबरची ऍडिशन तिथं प्रिंट नाही करायची मॅडम, मला 2 नंबरची ऍडिशन माझ्या मेन फंक्शन मध्ये प्रिंट करायची. मग मी काय म्हणेल, मी एवढं सगळं कट केलं, मी बोललो रिटर्न 2 नंबरची ऍडिशन कर. ऍडिशन कशात आली, सी मध्ये आली ना, सी रिटर्न कर, बोलून झालं म्हणून सेमीकोलन दिला. आणि तिकडनं आलेली व्हॅल्यू या ठिकाणी मी फेच केली. मी म्हणतो इंटीजर आन्सर नावाचे व्हेरिएबल आहे, आलेली व्हॅल्यू आन्सर नावाचे व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली आणि प्रिंटएफ ऍडिशन इक्वल टू आन्सर नावाचे व्हेरिएबल प्रिंट केला. आपण %d टाईपचं आन्सर नावाचं व्हेरिएबल मी प्रिंट केलं. तुम्ही म्हणता सर आन्सर इथे डिक्लेअर का नाही केलं, तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. आन्सर नावाचं व्हेरिएबल इथे मी प्रिंट केलं, इथे इंटीजर काढून टाकतो. म्हणजे काय केलं मी, बघा ना, तुम्हाला मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो, फंक्शनला सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तू कॉल होशील त्या वेळेस तुला तिकडे जाऊन तुझं टास्क कंप्लीट करायचं आहे आणि रिटर्न येताना त्याने जर काही दिलं तर घेऊन ये, नाही दिलं तर तुला फक्त रिटर्न यायचंय. तो ज्या पाथने जातो ना त्याच पाथने परत बॅक ट्रॅकिंग करत करत रिटर्न येतो. मग इकडे गेला, इकडे काय केलं त्याने, ए मध्ये आला 10, बी मध्ये आला 20, 2 नंबरची ऍडिशन केली, आली 30 ऍडिशन, बरोबर ना. आलेली ऍडिशन सी नावाचे व्हेरिएबल मध्ये प्रिंट केली आणि रिटर्न करून टाकला सी. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या ब्लॉक मध्ये रिटर्न करता त्यावेळेस तो फंक्शन ज्या ठिकाणी कॉल झालेला आहे त्या ठिकाणी त्याचा पाथ घेऊन जातो. म्हणजे जर तुम्ही मेन फंक्शन मध्ये रिटर्न केला ना, तो कंपायलर कडे घेऊन जातो. आला का तुमच्या लक्षात, तुम्ही करून बघा. व्हायचं का तुम्हाला, जरा मी फॉर एक्झाम्पल मी 5 मिनिटांसाठी केलंच नाही, मी माझ्या मेन फंक्शन मध्ये रिटर्न करतो, हा पण डिक्लेरेशन नंतरच मी रिटर्न करून टाकतो, काहीच प्रिंट होणार, काही व्हॅल्यू रिटर्न केली का मी,
नाही केलं, मी फक्त म्हणलो रिटर्न एक्झिक्यूट कंपायलर. आता मला सांगा बघा, प्रोग्राम संपला, काय आलं नाही. आता मेन फंक्शन कॉल करतं, कंपायलर कॉल करतो, बरोबर आहे का नाही. त्या कंपायलर मध्ये राईट केलेलं आहे मेन आणि सेमीकोलन, मेन फंक्शन कॉल कर. मग मेन फंक्शनने काय केलं, फंक्शनला काय सांगितलेलं असतं ज्यावेळेस कॉलिंग करतो त्यावेळेस, हे पापा मी तुला कॉल करतोय, कॉल केल्यानंतर तू तिकडे जा, पूर्ण टास्क कंप्लीट कर आणि परत ये. तू ज्यावेळेस परत होतो त्यावेळेस आपल्याला आउटपुट दाखवतो, बरोबर आहे का नाही. तू ज्यावेळेस परत होतो म्हणतो मेन मध्ये गेला, तिने मेन फंक्शन कॉल केला, मेन मध्ये गेला, इंटीजर एक्स आणि वाय तयार झाले, 3 व्हेरिएबल एक्स वाय आणि आन्सर. पण त्याच्यामध्ये काय आहे का, अजिबात नाही, वाय नाही आन्सर, काहीच अडचण नाही. खाली आला त्याला रिटर्न भेटला, त्याला कळलं की मेन फंक्शनला रिटर्न करायचंय, बरोबर आहे का नाही. तिने परत रिटर्न केलं, मेनला माहिती रिटर्न केल्यानंतर कुठं जायचं, परत कंपायलर कडे जायचं. तो कंपायलर कडे गेला आणि आउटपुट रिटर्न करून टाकलं. आउटपुट मध्ये काहीच प्रिंट झाला नाही. म्हणून मी ते सगळं कट केलं. रिटर्न वगैरे काही लागतंय मला नाही. ज्या ठिकाणाहून तुम्ही रिटर्न करताना असं काही का फंक्शनच्या शेवटलं रिटर्न करायला पाहिजे नाही, तुम्ही फंक्शन मध्ये कुठं पण रिटर्न करू शकता. हा पण मग ऍडिशन फंक्शन मी रिटर्न केलं, काय रिटर्न केलं, सी रिटर्न केला. सी मध्ये किती आहे 30. ज्यावेळेस रिटर्न केलं त्यावेळेस हा 30 घेऊन कुठं आला, ज्या ठिकाणी ऍडिशन फंक्शन कॉल झालं तिथं आला. मग ऍडिशन फंक्शनने सांगितलं या तरी तू कोणती व्हॅल्यू घेऊन आला, 30 आली का, बर मग इथे एक व्हेरिएबल ठेवलेलं आहे, त्या 30 नावाची व्हॅल्यू आन्सर नावाच्या व्हेरिएबल मध्ये ठेवून आन्सर प्रिंट करून, म्हणजे तो वर्ण 30 घेऊन आला येताना. हा का, मी आन्सर नावाचं व्हेरिएबल घेतलं ना, त्यात स्टोअर केली, हा ती व्हॅल्यू स्टोअरच करावं लागेल. नाही केली तरी तो म्हणा अरे बाबा तू काहीतरी रिटर्न करतोय, व्हॅल्यू प्रिंट नाही होणार. मग मॅडम आन्सर कसं काय प्रिंट होईल ना, ती गार्बेज व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होईल, ती प्रिंटच होणार. पहिला नंबर टाकला 10, दुसरा नंबर टाकला 20, त्याने कॉल केला पण ऍडिशन इक्वल टू 0 प्रिंट केली का, आन्सर मध्ये काहीच नाही, बरोबर आहे की नाही. मग आन्सर मध्ये कधी येईल, अरे बाबा ऍडिशन फंक्शन कॉल केलं ना, त्याने रिटर्न केलेली व्हॅल्यू तू एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. मी आन्सर नावाच्या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केली, आन्सर नावाचे व्हेरिएबल प्रिंट केलं. इथे आल्यानंतर एक्झिक्यूट कंपायलर रन म्हणतो आणि बघा आता काय होतं, तो 30 प्रिंट करणार आहे. पहिला नंबर टाकला 10, दुसरा नंबर टाकला 20, 30 प्रिंट केलं. काय केलं त्याने, अरे 2 नंबर घेतले, पहिला नंबर आला एक्स मध्ये 10, वाय मध्ये आला 20. हा फंक्शन कॉल केलं, पहिले फंक्शन कॉलिंग होती, फंक्शन कॉल झाल्यानंतर एक्स आणि वाय कुठे घेऊन गेला, तो फंक्शनला. ए मध्ये आला 10, बी मध्ये आला 20, 20 आल्यानंतर ए प्लस बी केलं, 10 प्लस 20 आलेला आन्सर 30, 30 सी मध्ये स्टोअर केलं. इथनं रिटर्न केल्यानंतर ही व्हॅल्यू कुठे घेऊन आला, परत ऍडिशन कडे घेऊन आला. ऍडिशन कडे घेऊन आल्यानंतर त्याला त्यांनी विचारलं, बाबा तुझ्याकडे मेमरी आहे का, मी इथं काय व्हॅल्यू घेऊन आलो, बरोबर आहे का नाही. व्हॅल्यू घेऊन आलो, तुला स्टोअर करावं लागेल ना ती. जर तुला स्टोअर करायची नसेल तर सोडून दे, ती गार्बेज व्हॅल्यू होऊन जाईल. हा पण तुला स्टोअर करायची, एक काम करे का, असे व्हेरिएबल तयार कर, त्याच्यामध्ये व्हॅल्यू घे आणि ती प्रिंट करू. मग ऍडिशन प्रिंट झाली. मेन मध्ये आहे कधी व्हॅल्यू रिटर्न करायची असेल, रिकर्सिव्ह फंक्शन मध्ये रिटर्न स्टेटमेंट लागतं. मग आता आपण ऍडिशन केली, तुम्ही एक प्रोग्राम राईट करा, मला सांगा रिटर्न म्हणजे काय. रिटर्न इज ए कीवर्ड